हे हाय हॅलो एव्हरीवन. आजच्या तुमचं खूप स्वागत आहे. मी तुमची श्रद्धा सुरळकर. तर कशा तुम्ही मजेत ऑफिसली मजेत सकाळी की मी म्हणजे तुम्ही मजेत राहा. हर हर महादेव, राधे राधे. आता मला म्हणजे मी अंघोळ वगैरे करून आलेली आहे. तर आता मला करायचा आहे नाश्ता. पहिलं तर मी चाय पिणार आहे. चाय नाश्ता तर मला काही करायचं नाही, काय हे नाही. मी बनाना खाल्ला होता बस. आता मी चाय बनवणार आहे. मी थोडीशी खीर बनवली होती, मी ते खाणार आहे. पिणार इग्नोर यार सगळा. तर आता मला अभ्यास पण करायचा आहे. खूप सारा अभ्यास आहे आज आणि खूप म्हणजे खूप आहे भाई. अभ्यास बिलकुल असं वाटतं होणारच आहे माझ्याकडून, इतका जास्त अभ्यास आहे. बघूया पहिला कोणता सब्जेक्ट कंप्लीट करते. पहिलं तर मला इंग्लिश सब्जेक्ट कंप्लीट करायचं, कारण की इंग्लिशचं खूप सारं आहे. तर पहिला मी इंग्लिश करायला बसणार, ठीक आहे. तर चला पहिला आपण चाय बनवूया. गाईस मी खीर बनवली होती. हे मस्त केसर बिसर टाकून. याचा काही व्हिडिओ बनवला नाही, पण ह्याच्यात मस्त केसरचं एक पीस दिसतो का तुम्हाला. हे जो है ये केसर आहे. केसर टाकत आहे. 2 टिपलेस तर केसरचे टाकले, हे झाले. काय नाही, बनवूया चाय. चला तर गाईस चाय बनवायची. तर चला बनवूया चाय. गॅस स्टोव आहे. चला एक ह्या साईडला सारखं होती, म्हणजे मी सॉरी गाईस सॉरी. हां म्हणजे ना हे थांब, आता मी पहिला भगवून आणते. त्याच्यात मी बनवणार चाय. पाण्याची 1 सेकंड कोणतरी आलं आहे. गाईस मी हे घेतले. तर पहिलं मी पाणी भरणार आहे. भरूया मस्त पाणी. तर गाईस पाणी घेतलेलं आहे. मी चाय पिलेली. आता चाय म्हणजे मी चाय बनवताना तुम्हाला दाखवलं नाही, मी कशाला दाखवायचं. तर आताशी पण मला खालचं साफ करायचं आहे. बघ मी दाखवते. चायची प्लेट, बिस्किट, चाय सांडली आहे यार. तुम्हाला माहिती आहे मला हे सगळं काम करून खूप जास्त कंटाळा होतो अभ्यासाच्या शिवाय. अभ्यासाला जरा एन्जॉय, स्ट्रेसफुल पण नाही वाटत मला. एन्जॉय वाटते, एन्जॉय. तर हे केल्याच्या नंतर जरा स्किन केअर केल्याच्या नंतर अभ्यासाला अभ्यासाच्या बसल्याच्या नंतर बघूया काय करूया, ठीक आहे. आता पुढे काही दुसरं करूया, ठीक आहे. चला पहिलं हे आवरूया. चला पहिलं मी हे आवरतीये. 1 सेकंड. हां तर आता मी आवरतीये. काम पडेल घरात, करणार कोण आहे सगळं काम. चकाचक केले आहेत मी. तर गाईज माझं झालंय चकाचक. खाली एकदम साफ केलेलं आहे. तर गाईज आता मी काय करणार आहे, आता मी गाईज ओके झालेलं आहे. जसे कपडे पडले तो उचलते. 1 सेकंड मी. तर ठीक आहे, माझं टेबल पण आवरलेलं आहे. बघून घ्या, टेबल एकदम आवरलेलं आहे. सेट मी पहिलेच केला. तर काय नाही, आता अभ्यासाला बसूया. पहिला स्किन केअर करूया. चला स्किन केअर करूया. स्किन केअर, पण स्किन केअर काय कारण मला हे बिलकुल सुचत नाही आहे, कारण की स्किन केअरसाठी काही हाईप पण नाही माझ्याकडं करायला. तर थांबा मी मॉइश्चरायझरच घेऊन येते आता. 1 सेकंड गाईज. माझ्या पिटाऱ्यात बघूया काय मॉइश्चरायझर घ्यायचं यार. खरं तर मला कंटाळा येतो गाईज हे करायचा स्किन केअर. लिप्स बघा किती ड्राय झालेत. तर गाईस मी जरा आता पुरती ना खुर्चीवर ठेवून व्हिडिओ बनवते, कारण की तिकडं याचा कॅमेरा स्टँड नाही आहे. मी मागवलेला आहे. एक होता त्याकडून, तो खराब झाला होता, तर मी दुसरा मागवलेला आहे.
था जर पण जे लावलंय ते करते. एक मिनिट मी बसू कुठं काय हेच प्रश्न पडलाय मला खरं. कारण की इतकं जीवार येतो काय मला सगळ्या कामाला इतकं खूप जास्त जीवार येतो यार. इतका जीवार ना कधी मला पण येत माहिती. एक सेकंड. हे करूया स्किन केअर काय उपाय तर आपल्याकडं. थोडं गुळगुळ वाटतंय का? गुळगुळ वाटते थोडंसं. खरं तर मला स्किन केअर करायला हमेशा जीवार येतो. हमेशा नाही आजला जीवार येतो कारण की अभ्यास पण आहे यार. असं वाटतं अभ्यासच करावा. झोपायचं आहे खरं तर. झोप खूप आली आहे. मग काय करायचं गाईस? काय उपायच नाही. म्हणजे थोडंसं दिवार वाटत पाहिजे. चला करूया आता. स्किन केअर तर करणं इम्पॉर्टंटच आहे कारण की स्किन केअरच नाही केलं तर होणार नाही. स्किन केअर इज फर्स्ट रेमेडी. मला इथं बिलकुल पण मेकअप करणं आवडत नाही. बिलकुल पण नाही गाईज. माझ्या स्किनला मेकअप पण बिलकुल नाही लावत कारण की मी कधी कोणतं फंक्शन असलं तेव्हाच मी मेकअप यूज करते आपल्या स्किनसाठी. नाही तर नाही बाई. ते लावले इतकं फोड्या येतात नाही काय सांगू तुम्हाला. पिंपल्स लगेच येतात. चला झालेलं आहे. तर आता करायचा आपण अभ्यास. मी नॉर्मलीच केलेलं आहे. टिकली लावूया का नाही? टिकली लावायचं पण जीवार. हर एक चीजचा काही जीवार येतो माणसाला. हर एक चीजचा. माझ्या बिलकुल मन नसलं बिलकुल पण नाही करत. मला काय करावं तर लागणार स्किन केअर. स्किन केअर नाही केलं तर होणार कसं व्हायचं. माझ्याकडे ही टिकली आहे. आय हॅव ग्रीन कलर. ओके सुंदर दिसतंय. मॅचिंग. ठीक आहे चला मी केस विचारते ना अभ्यासाची तयारी करते. चला अभ्यासाची तयारी करूया. गाइस यू द फायनल लुक. खिशा पण म्हणजे जेबला. किती मस्त दिसतंय यार. फेसवर जरा ग्लो बघाय पण नोजवर हायलाइट तर लावलाय मी. हे एक लावून काय किचन जरा. तर चला करूया अभ्यास. चला तर पहिला मी अभ्यासाचा सेटअप लावते का. एक चुटकी होते अभ्यासाचा सेटअप लगे इथे. तुमच्यासमोर आता मी सेटअप लावणार आहे. तर मी नुसतं एक चुटकी वाजवणार सगळा अभ्यासाचा सेटअप तुमच्या समोर. ठीक आहे थांब. माझ्याकडे जादूची छडी आहे. कुठे गेली. हे बघा. ओम भू. तर हे चुटके वाजवते. 1 2 3 सेटअप. स्टडी सेटअप इज ऑलरेडी झालेला आहे. तर हे कोण झाले काय माहीत. तर चला आता मी करते स्टडी स्टार्ट. चला स्टार्ट करूया. मला खूप जास्त टाईम झालेला आहे स्टडीला. तर आता मी लगेच स्टडीला बसते. ठीक आहे चला आता तुम्ही माझी स्टडी बघा मी कशी करते. ठीक आहे चला.
माझा अभ्यास कंप्लीट झालेला आहे. तर आता मी बटाटे शिजायला टाकते पाणीत. तर कारण की माझी मम्मी आज बनवणार आहे वडापाव. माझ्या मम्मीला वडापाव बनवता येतो, पण आज मम्मी वडापाव बनवणार. तर म्हणून बटाटे उकडून मी पहिलेच घालते. अर्धं सामान मी पहिलेच करून घेते, नंतर बाकीचं मम्मी काय करून घेईन. तर ठीक आहे, चला पहिलं मी बटाटे उकडायला घाली. तुम्ही बघा आता मी. ठीक आहे, मी बटाटे उकडायला कुकरच लावून घेतलेलं आहे. डायरेक्ट कुकरमध्येच बनवतो सर आम्ही. उकडायचे नाही बटाटे ऑब्विसली कुकरमध्येच. गाईस काय बोलते मी, सुचत नाही, दिमाग काम करत नाही माझं. चांगलं उकळूया. अजून खूप जास्त पाणी लागणार आहे. फास्ट वर ठेवलेला आहे गॅस, म्हणजे पटकन होणार ना. अजून अर्धा ग्लास पाणी पाहिजे. थोडंसं आय थिंक खूप जास्त झालेलं असं. हमेशा असंच होतं की कधी जास्त खूप होतं, कधी कमी खूप होतं. ठीक आहे, आता मी टाकते बटाटे 4-5 मोठे टाकते जरा, म्हणजे कसं जरा हे होईल. ठीक आहे, तर त्याचे 4च टाकले. एक अजून टाकते, मोठंच टाकते. ठीक आहे, 4 बटाटे. ठीक आहे, उकडू वेळेला 1 सेकंड. मी जरा पाणी काढून घेते, कारण की मध्ये ना तरंगत आहे. तरंगायला नाही पाहिजे. 1 सेकंड, 5 मिनिट्स द्या मला जरा. चला आता मी याला करते बंद. बंद करायला माझ्या हंड्रेड प्रॉब्लेम होतो का. झालेलं आहे. आता फास्ट फ्लेमवर 1 होऊ देऊया, 1 शिट्टी, आणि स्लो फ्लेमवर 3 शिट्ट्या होऊ देऊया. ठीक आहे, पहिला फास्ट फ्लेमवर बघूया किती पटापटा होते. ठीक आहे, चला वेट करूया कधी होती ते. ठीक आहे, तर गाईस आता शिट्टी होणार आहे, बघूया. टाइम लागला म्हणायला शिट्टी व्हायला. 1 सेकंड. हां, तर शिट्टी व्हायला जरा टाइम लागला, मग काय नाही, चालतं. हां, खोकला यायला आपोआप शिट्टी होऊ द्या. आज स्लोअर फ्लेमवर करूया. तर गाईस मी ना खीर बनवली होती, ती टेस्ट करूया आता. खीर खाऊया, खीर. अर्धी वाटी खीर आहे. कधीतरी काय इतकं मस्त मस्त खाते मी, कधीतरी. सिट्टी काय आवाज करतं काय, काय नाही. हा काय, जे मुलींना असं घरच्या घरी व्हिडिओ बनवतात ना, ते काय करायचं ते त्यांना समजत नाही. सगळं जास्त कामच कर, जसं की मी नुसतं कामच. चला स्टडी टेबलवर बसून खाऊया म्हणजे डायरेक्टली पिणार. आता मी 5 मिनटं पण नाही लावणार हे करायला.
लगेच ओ माय गॉड 5 मिनिटं बनायला लागणार. 5 मिनिटं सुद्धा नाही लागणार आहे खतम करायला. हे बघा दाखव. हे चम्मचचा काढला बाजूला मी डायरेक्टली. सॉरी. गोड गोड तोंड झालं पुरा. सिटी झालती एक मोठी झाली. त्याला स्लो फ्लेमवर मी ठेवलेलं आहे बघा. स्लो फ्लेम आहे दिसतं. स्लो फ्लेमवर थिंक होणार आहे. आवाज ऐकायचा झालेली आहे. ठीक आहे 3 केलत्या मी तर झालेली आहे सिट्टी. लास्टची 1. ओ माय गॉड किती मोठी सिटी. घाबरली गाईज मी घाबरले नाही. म्हटलं इतकी मोठी सिटी कशी होऊ शकते. मग काय नाही झालेली आहे. त्याला थोडंसं थंड होऊ देऊया मग मी याचे सालपटे काढणार. ठीक आहे थोड्या वेळात थंड होऊ द्या 5-10 मिनटं. मम्मीने आलू छिललेत. बटाटा छिललाय पुरा. ठीक आहे तर असेच सगळे काही शिल्लेत. ठेवा हे पण शिल्ला. आता मी पुढचं काम करणार आहे. काहीच जेवण बनलेलं आहे. आता मी खाणार. हे बघा वडापाव. घरचा वडापाव आहे. खाते चला मी टेस्ट करते. भाजी तर गाईस पहिला मी खाते आणि मग मी तुमच्याशी भेटते. ठीक आहे गाईस आता मी चालली आहे झोपायला. तर ठीक आहे ह्या व्हिडिओ मी जेवण केलेलं आहे तर मी चालली झोपायला. तर ह्या व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगत आहे. ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मजेदार ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. हर हर महादेव. राधे राधे. बाय बाय.